Hello, friends. Good morning. Friends, once again I welcome to you on this beautiful forum of English language and literature learning. Friends, we have started making videos for 11th English. We have already made number of videos for 12th standard. You have given very good response for that. Thanks to all. Keep watching. We have already made some of the videos for 9th standard, some of the videos for 10th standard. You are giving good response for that. That's a good thing. And now we have been making videos for standard 11 English and grammar. Keep watching and enjoy the study. Here we have already created some videos for poetry and now we have started making videos for lessons. We have already finished second lesson. Now we are going to begin with the third lesson, that is the call of the soil, a scent of rice, part 1. Friends, what generally we study when we study the lessons? We study vocabulary, we study sentence construction, we study grammar, we study comprehension, and finally, last but not least, language study. Friends, let us begin. The call of the soil, a scent of rice. कोण आहेत लेखक या धड्याचे? व्यंकटेश्वरन अय्यर. He was born in 1966. Venkateshwaran Iyer is a science graduate and a certified project management professional. उच्च शिक्षित होते, सायन्स या क्षेत्रातले ग्रॅज्युएट होते. 1966 साली ते जन्माला आलेले आहेत आणि त्यांनी सर्टिफाईड प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल म्हणून काम केलेलं आहे. He last worked with IBM in Mumbai as a project manager for software implementation. IBM सारख्या मोठ्या कंपनीत मुंबईमध्ये त्यांनी शेवटी काम केलं. त्या ठिकाणी ते प्रोजेक्ट मॅनेजर फॉर सॉफ्टवेअर इम्प्लिमेंटेशन म्हणून काम केलं. आफ्टर 17 years in the IT industry, he quit in 2004. जवळजवळ 17 वर्षे त्यांनी IT फील्डमध्ये काम केलं आणि 2004 साली त्यांनी IT इंडस्ट्री सोडली. का? त्यांना एका वेगळ्याच विषयाने झपाटलं. टू लिव्ह ऑन हिज ऑर्गॅनिक फार्म इन पेट विलेज इन डहाणू तालुका, पालघर डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्र. त्यांनी ठरवलं की पेट या आपल्या खेड्यातील जे ऑर्गॅनिक फार्म आहे डहाणू तालुक्यातील पालघर डिस्ट्रिक्टमध्ये महाराष्ट्रातील, तिथे राहायचा त्यांनी डिसिजन घेतला. हिज बुक मूंग ओव्हर मायक्रोचिप्स ट्रेसेस हिज ट्रान्झिशन फ्रॉम टेकी टू फार्मर ओव्हर अ पिरियड ऑफ 15 to 17 years. आता त्यांचं जे पुस्तक आहे मूंग ओव्हर मायक्रोचिप्स, या पुस्तकातून आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीने ते टेकी म्हणजे काय, एक टेक्निकल फील्डमधला व्यक्ती, याचं रूपांतर शेतकऱ्यामध्ये कसं झालं ते आपण ते आपल्याला त्यांच्या मूंग ओव्हर मायक्रोचिप्स या पुस्तकात बघायला मिळतं. इट वॉज नॉट अ करिअर चेंज बट अ लाईफस्टाईल चेंज आय वॉज लुकिंग फॉर. आणि त्या पुस्तकात त्यांनी सांगितलं की त्यांना काही करिअर बदलायचं नव्हतं, त्यांना लाईफस्टाईल बदलायची होती शेती या क्षेत्रातून. ही सेज अबाउट ए डिसिजन टू शिफ्ट टू द क्वाइटर एन्व्हायरमेंट ऑफ अ विलेज. ज्यावेळेस त्यांनी हा जो डिसिजन घेतला की खेड्यातल्या शांत वातावरणात स्वतःला शिफ्ट करावं, त्यासाठी त्यांना लाईफस्टाईल चेंज करायची होती, हा त्यांचा उद्देश होता. ही इन्सिस्टेड ऑन प्रॅक्टिसिंग ऑर्गॅनिक फार्मिंग फ्रॉम द आउटसेट. त्यांनी असंही ठरवलेलं होतं की आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंगच करायचं होतं ज्यावेळेस ते खेड्यामध्ये जाणार. खेड्यासारखा जो भाग असतो त्याला आउटसेट असं म्हणतात, ग्रामीण भाग म्हटलं तरी चालेल. ही वॉज रिझोल्यूट इन स्पाइट ऑफ न्यूमरस चॅलेंजेस विच ही फेस्ड. खूप त्यांना संघर्ष करावा लागला, समोर खूप अडचणी आल्या, पण त्यांचं जे रिझोल्यूट होतं म्हणजे ठरलेलं होतं, डिसिजन घेतलेला होता त्यांनी, तो पूर्णच करायचा असं त्यांचं पक्का निश्चय झालेला होता. ही वॉज रेज्युलेट म्हणजे ठाम निश्चय झालेला असणे. टुडे नॉट ओनली डज ही डिलिव्हर लेक्चर्स ऑन द ऑर्गॅनिक फार्मिंग but also has joined hands with the organic farmers and NGOs working in the organic field to propagate organic farming to ensure that the land at least is not ravaged while they try to make a living out of agriculture. तर आज ते फक्त ऑर्गॅनिक फार्मिंगवर लेक्चर देता का? नाही. तर त्यांनी अनेक ऑर्गॅनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत त्यांनी आपलं संबंध प्रस्थापित केलेले आहेत, म्हणजे त्यांच्यासोबत ते काम करत आहेत. त्याचसोबत
याच कामात गुंतलेल्या NGO सोबत ते काम करतायत. त्यांचं काम आहे ऑर्गॅनिक फार्मिंगला त्या ठिकाणी चालना देणं. त्यांचं म्हणणं काय, एक छान कोटेशन आहे की जे काही ते लिव्हिंग मिळवतात ॲग्रिकल्चरमधून, म्हणजे ॲग्रिकल्चरमधून जगण्यासाठी जे काही साधने मिळतात त्यातून ते शेतीला नष्ट करत नाही. शेतीला नष्ट करत नाही. कुठे दिसतंय आपल्याला? लँड ॲटलिस्ट इज नॉट रॅवेज्ड, डिस्ट्रॉय करत नाहीत ते. द फर्स्ट क्रॉप. इट वॉज एप्रिल 2004. I stood in the middle of the lush green field of moong and looked around me. टायटल काय दिलेलं आहे या लेखाला? द फर्स्ट क्रॉप. म्हणजे त्यांनी शेती करायला सुरुवात केलेली आहे आणि पहिलं पीक त्यांनी घेतलेलं आहे 2004 साली. ते म्हणतायत की मी शेताच्या मध्यभागी उभा होतो. आजूबाजूला हिरवगार मुगाचं पीक त्या ठिकाणी मस्त उगून आलेलं होतं. इट वॉज जस्ट बिफोर सनराईज. द स्काय वॉज टर्निंग अ ब्राईट ऑरेंज. आणि ती वेळ कोणती होती? सनराईजची वेळ होती. सनराईज म्हणजे काय? सूर्योदय. स्काय वॉज टर्निंग अ ब्राईट ऑरेंज. हळूहळू आकाश आपला रंग बदलत होता. ऑरेंज, पहाटे पहाटे जर आपण बघितलं तर आकाश असं ऑरेंज कलरचं असतं आणि हळूहळू ते ब्ल्यू होत जातं. द ग्राउंड वॉज डॅम्प. द लीव्स वेर शायनिंग विथ ड्यू. My bare feet were muddy as I walked around gingerly, inspecting the plants. Gingerly म्हणजे काळजीपूर्वक चालणे. आता त्या ठिकाणी ते चालत आहेत त्या ग्राउंडवर, म्हणजे जमिनीवर. ओलसर ती जमीन, छानपैकी सगळे जे मुगाच्या झाडांची जी पानं आहेत दवबिंदूंनी ओलसर झालेली आहेत. आणि माझे जे बेअर फीट म्हणजे काय? अनवाणी पाय. पायात काहीही परिधान केलेलं नाही. मस्तपैकी चिखलाने माखलेले आहेत आणि काळजीपूर्वक मी शेतातून चालतोय आणि इन्स्पेक्टिंग द प्लांट्स. जे काही त्या ठिकाणी शेतात पीक उगवलेलं आहे त्याचं मी इन्स्पेक्टिंग करतोय, म्हणजे त्या ठिकाणी व्यवस्थित ते बघतोय. अराउंड मी वेअर रोज ऑफ चिकू ट्रीज अँड बिलो अ डेन्स फॉलिएज ऑफ मूंग. अराउंड मी वेअर रोज ऑफ चिकू ट्रीज अँड बिलो अ डेन्स फॉलिएज ऑफ मूंग. आजूबाजूला मस्तपैकी चिक्कूच्या झाडांच्या एका लाईनीत झाडं लावलेली आहेत आणि एक्झॅक्टली त्याच्या आसपास खाली दाट असं ते मुगाच्या झाडाचा पाला दिसतोय, फॉलिएज. ॲट दॅट पॉइंट आय कुड नॉट हॅव आस्क्ड फॉर एनिथिंग मोर. ती अशी परिस्थिती होती, असं वातावरण होतं की यापेक्षा दुसरं काहीही नको. द मूंग प्लांट्स नॉट मोर दॅन 2 feet टॉल हॅड ग्रीन पॉट्स हँगिंग आउट. 2 फुटापेक्षा जास्त उंच नव्हतं मुगाचं ते झाड. मस्तपैकी हिरव्या हिरव्या शेंगा त्याला आलेल्या होत्या. ग्रीन पॉट्स म्हणजे शेंगा. द पॉट्स वेअर नॉट एट राईप. अजून शेंगा पिकलेल्या नव्हत्या. अँड देअर वॉज अ लाईट फर्स्ट ग्रोईंग ऑन देम. मस्त अशी चमक आलेली होती त्या शेंगांना, त्या शेंगांच्या कव्हरला. देअर वॉज स्टील सम टाईम बिफोर द हार्वेस्ट. आय फेल्ट एक्झिलरेटेड. अजून वेळ होता त्या मुगाचं पीक घ्यायला. प्रचंड उत्साह आलेला होता, छान उत्साह वाढलेला होता. I stood watching the sun rise above the towering trees across the fence and slowly made my way back to the house. A white structure in the middle of this greenery. I could not believe that I was the owner of this land and that I was looking at my first crop as a farmer. काय म्हणतायत लेखक? व्यंकटराव काय म्हणतायत? आय स्टूड वॉचिंग द सनराईज. मी बघत होतो सूर्य उगवतोय. अबाव द टावरिंग ट्रीज अक्रॉस द फेन्स. फेन्सेस म्हणजे काय? कंपाऊंड बनवलेलं असणे, त्याच्या आजूबाजूला असलेली उंच उंच जाणारी झाडं, त्या झाडांवरून उगवणारा तो सूर्य मी ते बघत होतो. आणि हळूहळू मी घराकडे निघालो होतो. अ व्हाईट स्ट्रक्चर इन द मिडल ऑफ द ग्रीनरी. मस्तपैकी सर्व बाजूला हिरवीगार त्या ठिकाणी झाडं, पिकं आणि मध्ये एक व्हाईट स्ट्रक्चर, जे माझं घर होतं. आय कुड नॉट बिलीव्ह दॅट आय वॉज द ओनर ऑफ दिस लँड. मला विश्वास बसत नव्हता की हे जे क्षेत्र आहे शेतीचं त्याचा मी मालक आहे. दॅट आय वॉज लुकिंग ॲट माय फर्स्ट क्रॉप्स ॲज अ फार्मर. आणि शेतकरी म्हणून मी माझ्या त्या पहिल्या पिकाकडे बघत होतो. आफ्टर आय हॅड पेड द ॲडव्हान्स मनी फॉर द लँड आय थॉट आय वुड हॅव सम टाईम टू गेट फॅमिलियर विथ द फार्मिंग. ज्यावेळेस मी शेती विकत घेतली, ॲडव्हान्स पैसे दिले, मला असं वाटलं की थोडा वेळ लागेल शेताशी त्या ठिकाणी फॅमिलियर म्हणजे परिचित होण्यासाठी.
But Moru Dada, the broker who got us the land, had other ideas. पण जो मोरू दादा होता, ज्याने ही डील करून दिलेली होती, शेती मला विकत घेऊन दिलेली होती, तो ब्रोकर होता. त्याच्या डोक्यात मात्र वेगळीच आयडिया होती. ही वॉज keen दॅट वी प्लांट मूग ॲट वन्स. त्याची अशी इच्छा होती की पटकन आपण काय करावं, मुगाची शेती करायला सुरुवात करावी, मूग पेरावा. आय वॉज नॉट प्रिपेअर्ड फॉर दिस. माझी तयारी नव्हती. आय वॉज स्टील रीडिंग बुक्स अँड ट्राईंग टू फिगर आउट व्हॉट वी कुड सो अँड हाऊ शुड गो अबाउट इट. आता नेहमी अभ्यासू वृत्ती असल्यामुळे मी फक्त विचार करत होतो, की पुस्तकं वाचत होतो, की आता काय पेरायचं वगैरे, कसं सुरुवात करायची याचा विचार करत होतो. मोरूदादा वॉज क्वाईट फर्म. मोरूदादा मात्र एकदम त्याच्या डिसिजनवर फर्म होता. ही सेड द सीझन वॉज राईट फॉर सोविंग मूग. तो म्हणत होता की मूग पेरण्यासाठी एकदम राईट सीझन आहे. अँड द बेस्ट सीड्स वेअर अवेलेबल इन द सुरत इन द ॲडजसंट स्टेट ऑफ गुजरात. आता पालघर वगैरे जिल्हा म्हटलं की त्याच्याजवळच गुजरात नावाचं एक राज्य आहे. तो म्हणतोय तिथे सुरतमध्ये मुगाचं चांगलं पीक, काय म्हणता येईल त्याला, पीक म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणतो, जे बियाणं पेरलं जातं ते बियाणं अवेलेबल होतं. आय मेड अ क्विक ट्रिप टू सुरत अँड बॉट अराउंड 10 किलोग्रॅम्स ऑफ मूग. पटकन सुरतला गेलो. 10 किलोग्रॅम मूग विकत घेऊन आलो. मोरूदादा रेंटेड हिज ट्रॅक्टर टू प्लो द लँड अँड क्विकली प्लांटेड मूग ऑल ओव्हर द प्लेस. मोरूदादाने घाई केली. पटकन त्याने आपला ट्रॅक्टर दिला. अर्थातच त्याचे तो पैसे घेणार होता आणि पटकन मस्तपैकी त्याने पूर्ण जे शेत होतं त्या शेतात मूग पेरून दिला. अ फ्यू डेज लॅटर वी वेर ओव्हरजॉयड टू सी टायनी ग्रीन लीव्स. थोड्याच दिवसांनी मी बघितलं जमिनीच्या आतून मस्त हिरवी हिरवीगार पानं बाहेर येत होते. ते बघून प्रचंड आनंद झाला. आय हॅड नेव्हर सीन मूग ग्रोईंग बिफोर अँड वॉज थ्रिल्ड ॲट द साईट. मी कधीच मूग उगताना बघितलं नव्हतं, त्यामुळे अत्यंत रोमांचित झालेलो होतो ते दृश्य बघून. इट वॉज द सेम थ्रिल I had felt as a young boy when I saw the first of the hibiscus I had planted bloom at the railway quarters in विलेपार्ले मुंबई. हा तोच आनंद होता. विलेपार्ले मुंबईमध्ये जेव्हा मी राहत होतो, हिबिस्कस नावाचं मस्त ते फुलांचं झाड मी जेव्हा पहिल्यांदा लावलं होतं, त्यानंतर जो पहिला अंकुर फुटला होता, तरुण असताना, लहान मुलगा असताना, सॉरी यंग बॉय, हा तरुण मुलगा म्हटलं तरी चालेल, त्यावेळेस जेव्हा मी या झाडाचा अंकुर फुटताना बघितला होता, जो आनंद झाला होता तोच आनंद आज मला होत होता. आय वॉज ग्रेटफुल टू हॅव टेकन मोरूज ॲडवाईस. मला चांगलं वाटत होतं, बरं झालं मी मोरूचं ऐकलं. द नेक्स्ट थिंग मोरू दादा वॉन्टेड टू डू वॉज स्प्रे सम पेस्टिसाइड्स ऑन द प्लांट्स. पण आता मोरू दादाची इच्छा होती की काहीतरी त्या ठिकाणी फवारणी करावी औषधांची. ही क्लेम दॅट इट वुड गिव्ह अ हायर यील्ड. त्याचं म्हणणं होतं की भरपूर पीक मिळेल. दिस वॉज समथिंग वी डिड नॉट वॉन्ट टू डू. आणि नेमकं हे आम्हाला करायचं नव्हतं. वी वेर क्लिअर दॅट वी वुड नॉट यूज एनी केमिकल्स अँड ट्राय टू एक्सप्लेन इट टू हिम. आम्ही ठरवलेलं होतं की केमिकल्स वापरायचे नाही. त्याला त्याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. ही रिॲक्टेड ॲज इफ वी हॅड सजेस्टेड हाराकिरी. आणि त्याने असं रिॲक्शन केलं जसं काही आम्ही स्वतःहून स्वतःचा जीव घेतोय. हाराकिरी म्हणजे स्वतःहून स्वतःचा जीव संपवणे. एक प्रकारे स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारून घेणे, स्वतःचं नुकसान करून घेणे. It took a lot of convincing to ensure that Morudada and his friends did not use any chemicals on the farm. फार वेळ लागला समजायला, खात्री करून द्यायला काय की केमिकल्स वापरणं चांगलं नाही. His friends did not use any chemicals on the farm. They refused to understand how crops could grow without the spray. भरपूर सांगायचा प्रयत्न केला, परंतु ते काही मान्य करायला तयार झाले नाही. जर स्प्रे केला नाही, मारला नाही, तर पीक कसं काय येणार भरपूर. Contrary to what everyone had told us, nature did her job and she needed no bribes to get the work done. उलट ते आम्हाला सर्व सांगत होते काय, आपण निसर्गाने आपलं काम केलेलं आहे, पण निसर्गाला रिश्वत देता येत नाही, ज्याच्यामुळे काय होईल की आपल्याला भरपूर पीक मिळेल. Soon it was harvest time and we managed a respectable 300 kilograms. हार्वेस्ट टाईम आला. आम्ही ते पहिलं पीक घेतलं. समाधानकारक पीक झालं. 300 किलो मूग आम्ही पिकवले. अँड ऑफुल लॉट मूग अँड विथ इट अ लॉट कॉन्फिडन्स. भरपूर आमच्या अपेक्षेपेक्षा भरपूर मूग आला, कारण त्या ठिकाणी 10 किलो बियाणं होतं. 10 किलो बियाणामध्ये 300 किलोग्रॅम त्यांना मिळाले. खर्च वगैरे गेला असेल, परंतु सगळं काही एक्सपेरिमेंटल बेसिसवर होतं, प्रायोगिक तत्त्वावर होतं. कॉन्फिडन्स आला.
Now I was certain the land was fertile and that it was possible to grow crops without chemicals. आता मला खात्री झाली जी जमीन मी घेतली ती सुपीक आहे. त्या ठिकाणी आपण केमिकल न टाकता पीक घेऊ शकतो. इट वॉज अ मेजर मॉरल बुस्टर्स. एक चांगलं नैतिक बळ मिळालं. द फर्स्ट इयर आय वॉज लेट फॉर द राईस सोईंग सीझन. मग राईस सीझन सोईंग आला म्हणजे काय, म्हणजे तांदूळ पेरणीचा सीझन आला. मला जरा लेट झालं. had to resort to growing the GR4 variety that was short term and recommended by the agricultural officers at कोसबाद. लेट झाल्यामुळे कमी वेळ होता शिल्लक, त्यामुळे GR4 नावाची जी तांदळाची व्हरायटी होती ती पेरायची ठरवली. आम्हाला ॲग्रिकल्चर ऑफिसरने तसा सल्ला दिला कोसबाद येथील की कमी वेळात येणारं पीक आहे, लेट झालं तरी भरून निघेल नुकसान. The next year we decided that we would start early and try to find some good traditional variety of rice to grow. आम्ही आता पुढच्या वेळेस काय ठरवलं की लवकर आम्ही कामाला लागू, वेळेवर सगळं काम करू आणि ट्रॅडिशनल व्हरायटी ऑफ राईस टू ग्रो. आणि काय ठरवलं की पारंपरिक पद्धतीने त्या भागात जे पिकं घेतलं जातात तेच पीक घ्यायचं. We had read about traditional varieties of rice and knew that they did not require very high inputs of fertilizers. मग माझ्या वाचण्यात आलं जी पारंपरिक पद्धतीने तांदळाची जी व्हरायटी पिकवली जाते त्या तांदळाबद्दल माहिती झाली आणि असंही कळलं की त्याला जास्त फर्टिलायझरची म्हणजे जास्त खताची गरज नाही. These varieties were also quite strong and resisted pest. तर स्ट्रॉंग पण असते अँड रेजिस्टेड पेस्ट म्हणजे काय, त्या ठिकाणी कीड लागत नाही त्यांना. वी वेर शुअर दॅट इट वॉज दिस टाईप ऑफ राईस दॅट वुड ग्रो वेल इन अवर फार्म वेर वी डिड नॉट यूज एनी केमिकल ॲट ऑल. मग मला खात्री झाली की अशाच प्रकारचं पीक मला पाहिजे कारण आम्ही केमिकल वापरत नाही. त्यामुळे स्वतःहून त्या ठिकाणी किडीपासून संरक्षण करणारी व्हरायटी पाहिजे होती, ती पारंपरिक व्हरायटीज असणार. Our previous year's experience and low yield had taught us a lesson and we were sure we would not plant hybrids this year. आता आधीचा जो एक्सपिरियन्स होता त्या एक्सपिरियन्समध्ये एक गोष्ट कळलं की कमी उत्पन्न मिळतं कशामुळे, हायब्रिड बी बियाणं वापरल्यामुळे. आणि हायब्रिड बी बियाणांना जर केमिकल्स वापरले नाही, फर्टिलायझर वापरले नाही तर त्या ठिकाणी मिळणारं उत्पन्न हे कमी असतं. On April 2005 we started to look for good variety of traditional rice. मग 2005च्या एप्रिलमध्ये म्हणजे पुढच्या वर्षी आम्ही शोधायचं ठरवलं काय, ट्रॅडिशनल राईसची व्हरायटी म्हणजे पारंपरिक पद्धतीने जे तांदळाचं पीक घेतलं जातं त्याची व्हरायटी शोधण्याचा प्रयत्न केला. इट वॉज वन ऑफ अवर नेबर्स इन द विलेज, अ बिझनेसमॅन फ्रॉम मुंबई हू ओन लँड. तर आमचा जो शेजारी शेतकरी मुंबईचा ओनर होता, मुंबईचा मालक होता, ते बिझनेसमॅन होता तो मुंबईचा, त्याने ती शेती घेतलेली होती. हू सजेस्टेड दॅट वी प्लांट अ लोकल सेंटेड व्हरायटी ऑफ राईस. त्यांनी आम्हाला सांगितलं की जी लोकल लेवलला मस्त सुगंध देणारी व्हरायटी असा राईस तुम्ही प्लांट करा, पेरा. मोस्ट ऑफ द फार्मर्स इन अँड अराउंड द विलेज ऑफ पेट हॅड स्विच्ड ओव्हर टू द हायब्रिड. आजूबाजूचे जे सगळे फार्मर्स होते, पेठ या खेड्याच्या आजूबाजूचे सगळ्यांनी काय केलेलं होतं, हायब्रिड पीक घ्यायला सुरुवात केलेली होती. द यंगर जनरेशन ऑफ फार्मर्स थॉट दॅट आय वॉज क्रेझी टू आस्क फॉर द देसी व्हरायटी ॲज दे कॉल्ड इट. ते जे ट्रॅडिशनल व्हरायटी त्याला ती देसी व्हरायटी म्हणतात, आपल्याकडे त्याला गावठी म्हणतात, गावठी बी बियाणं म्हणतात. तर ती यंगर जनरेशन होती फार्मर्सची, ते मात्र आम्हाला वेड्यात काढत होते. कारण का, तर आम्ही ट्रॅडिशनल व्हरायटी शोधत होतो किंवा गावठी व्हरायटी शोधत होतो. माय रेग्युलर व्हिजिट टू द villages surrounding searching for a good traditional variety also did not yield any results and we were almost giving up hope. आता आजूबाजूच्या खेड्यांवर माझा शोध चालू होता, चांगली व्हरायटी शोधत होतो, पण मग लक्षात आलं की त्या व्हरायटीसुद्धा चांगलं प्रोडक्शन देणार नव्हत्या. मग आता आमच्या आशा मावळायला लागल्या होत्या. I decided to give it one last try and spoke to Baban's father and some other elders. After many meaningful conversations, they mentioned the name of कसबाई. आणि ही चर्चा शेवटी कुठपर्यंत गेली, खूप चर्चा केली. शेवटचा ट्राय म्हणून बबनचे जे वडील होते त्यांच्याशी चर्चा केली. बऱ्याच वेळ चर्चा केल्यानंतर एक नवीन नाव समोर आलं,
ज्याला आपण ट्रॅडिशनल व्हरायटी म्हणतो, ज्याला आपण देसी व्हरायटी म्हणतो, ज्याला आपण गावठी व्हरायटी म्हणतो, त्या देशी व्हरायटीचं नाव होतं कासबाई. कासबाई ट्रॅडिशनल लॉंग ग्रेन राईस व्हरायटी विच हॅज अ डिस्टिंक्ट ॲरोमा. मस्तपैकी लांबट आकाराची ती व्हरायटी होती. खूप सुंदर सुवास होता. दो मच माइल्डर दॅन द बासमती. बासमतीपेक्षा माइल्डर होती ती. इट इज अ लाँग ड्युरेशन क्रॉप अँड मोस्ट ऑफ द ओल्डर पीपल रिमेंबर्ड ग्रोईंग इट इयर्स ॲगो. म्हणजे काय, तिला उगवायला, पिकायला, हार्वेस्ट करायला वेळ लागतो, जास्त दिवस लागतात आणि सगळ्या म्हाताऱ्या लोकांना आठवत होतं की ती व्हरायटी ते काय करायचे, पेरायचे. बट दे ऑल शुक देअर हेड्स वेन आय आस्क्ड देम अबाउट द सीड्स अँड टोल्ड मी दॅट इट हॅड डिसअपियर्ड. पण जेव्हा मी बी बियाणाबद्दल विचारलं, सगळ्यांनी नकारात्मक रिप्लाय दिला आणि त्यांनी म्हटलं की काय, ती व्हरायटी आता गायब झालेली आहे. तर इथपर्यंत आपण आता हा लेसन बघितला आहे. इथे आपण थांबू. हां, पुन्हा पुढच्या पार्टमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू. हॅव अ नाईस डे. एन्जॉय युअरसेल्फ. कृपया पुन्हा एकदा सांगतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा आणि कोणाला जर क्लास लावायचा असेल ऑनलाईन ग्रामरचा किंवा 10वीसाठी किंवा 12वीसाठी नक्की संपर्क करा. तुम्ही व्हिडिओ बघतात, कुठेतरी तुम्हाला नंबर मिळूनच जाईल. या ठिकाणी लिंकमध्ये पण मी माझा नंबर देणारच आहे. कृपया तुम्ही तो नंबर बघा. व्हॉट्सअपवर एक मेसेज पाठवा. 10वीसाठी अथवा 12वीसाठी अथवा ग्रामरसाठी तुम्हाला क्लास हवा असेल तर नक्की संपर्क करा. धन्यवाद. थँक यू.